अंशू शांत हो बाळा. मी नाही शांत होणार. अंशू हे बघ, ही वेळ नाहीये हा इतका राग दाखवायची. आता सध्या तू समरच्या मनातून उतरलायस. त्याच्या मनात तुला परत जागा मिळवायची आहे. त्याला सतत अशी जाणीव करून द्यावी लागेल तुला की तू चुकलायस आणि त्याची तुला खंत आहे. तुला त्रास होतोय तुझ्या चुकीचा, हे त्याला वाटायला हवं. हे बघ, आपल्याला खूप सावधपणे पावलं उचलावी लागणार आहेत आता. आधीच ती स्वानंदी टपलेली आहे. आपलं एक वाकडं पाऊल आणि आपल्या हातातून सगळं निसटून जाईल. ही प्रॉपर्टी, हे साम्राज्य, हे सगळं तुझं आहे अंशू. आणि ते तुझ्या हातातून निसटून जाईल. एखादा तांदळाचा खडा असतो ना, तो वेचावा आणि फेकून द्यावं. त्याप्रमाणे स्वानंदी आपल्याला फेकून देईल. आता फक्त एकाच गोष्टीवर लक्ष ठेव. त्यामुळे समरच्या मनात आधीसारखी इमेज तुझी बनावीच लागेल. थोडा पेशन्स ठेव, थोडा धीर धर. आनंद, सगळी तयारी झाली? हो, सगळे आले? हो, सगळे आले. आणि ते डिफेन्स अधिकारी येणार होते, शिकवलं ते? ते स्वानंदी वहिनी त्यांनाच रिसिव्ह करायला गेली, येतीलच. त्यांचं काय नाव काय? ते काय माहिती नाही. ते आले हा. तर ऐका सगळ्यांनी, आज आपल्याकडे सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यासाठी एक खूप स्पेशल व्यक्ती आलेली आहे. अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत अधिकारी, पोलीस अधिकारी आपल्याकडे आलेले आहे. तर चला स्वागत करूया विश्वास सरंजामेंचं. सो मी तुम्हा सगळ्यांना म्हणाले, आज आपल्याला प्रत्यक्ष विश्वास सरंजामेंना भेटता आलंय. ह्याचं क्रेडिट खरं तर आपल्या समर सरांना जातं. त्यामुळे आपण त्यांचे आभार मानूया. त्यांच्यामुळे आज आपल्याला इतक्या छान व्यक्तीला भेटायचं भाग्य मिळालेलं आहे. सर प्लीज या. तू येऊ मिस्टर समर राजवाडे. राजवाडे सरंजामे. राजवाडे इंडस्ट्रीज म्हणजे ही तुमची आहे? हे सगळं माझं आहे. मला जर आधी माहिती असेल तर मी दुसरं कोणाला तरी पाठवलं असतं. तुम्हाला आता बोलवलं ना, तुम्ही बेस्ट आहात म्हणून. मग घ्या आता, काय तुमचं ट्रेनिंग वगैरे. ओ राजवाडे, असं काय बोलताय तुम्ही? मॅडम, हे जर असंच बोलणार असतील तर मग मी जातो. स्वानंदी मॅडम, त्यांना सांगा हे असंच जाऊ नका. आता आलात ना, काहीतरी ते ट्रेनिंग वगैरे गेला तर घ्या म्हणावं. हो राजवाडे, तुम्ही असं काय बोलता? आपण बोलवलंय ना त्यांना. सरंजामे सर, काहीतरी ना गैरसमज झालाय. तुम्ही थांबा ना. राजवाडे हे शिकवणार आहेत ना आपल्याला स्वर संरक्षण. हे ठीक आहे, काय ते आता शिका यांच्याकडे. हे असंच बोलणार आहे? असंच बोलणार असेल तर मी निघून जातो आता. हा जा ना प्लीज. अरे नाही नाही, एक मिनिट. काय राजवाडे, तुम्ही बरे आहात ना? काय बोलताय तुम्ही? सर एक मिनिट तुम्ही थांबा. आपण हे सॉर्ट करूया. असे काय विचित्र वागत असतात तुम्ही, मला कळतच नाही. तुम्ही बोलवलेत ना त्यांना, हे असं
मी मस्त. तू कसा आहेस? मी पण मस्त. अहो स्वानंदी मॅडम, विश्वास माझा खूप जुना मित्र आहे आणि मला माहितीच नव्हतं की हा आज इथे येणार आहे. कॉलेजपासून माझा खूप घट्ट मित्र आहे. खरं तर मी येणार नव्हतोच, पण काय झालं की मला कळलं की राजवाडेंकडे ट्रेनिंगला जायचं. मग मी म्हटलं मीच येतो, आहे की नाही. त्यामुळे मी कुठेही जाणार नाही, काळजी करू नका. हं? मला असं वाटतं समोर तुलाच खरं स्वसंरक्षणाची गरज आहे. चला चला आपण सुरू करूया. अगदी थोडक्यात महत्त्वाचं सांगतो. बेसिक म्हणजे जेव्हा कधी संकट येतं तेव्हा मेंदू 3 प्रकारे रिॲक्ट होतो. फ्रीज, फ्लाईट और फाईट. म्हणजे घाबरून थिजून उभं राहणं किंवा पळून जाणं किंवा फाईट करणं. तर आपण इथे आता फाईट करायला शिकणार आहोत. कळलं? मुळात भीती ही डोक्यातून काढून टाकली पाहिजे. कुठलंही संकट आलं, कोणीही वार केला, कोणी अचानक समोर आलं तर घाबरायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आधी आपण कसं त्याला अपोज करणार आहोत, आपण कसं फाईट करणार आहोत ह्याचा विचार आधी आला पाहिजे. चल सुरू करूया. थँक्यू. चला चला, थँक्यू. तुम्ही सगळेजण आलात, खूप छान वाटलं. आता जाऊन आपापलं काम करा. चला. हा विश्वास, तुझी आता फॉर्मली ओळख करून देतो. या मिसेस स्वानंदी. राजवाडे. हा अरे लाजतोच काय? कॉलेजमध्ये असताना हा असाच लाजायचा. आणि हा अजिबात लाजायचं नाही. उलट याचं अख्ख्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध असलेलं एक जोरदार प्रेम प्रकरण होतं. काय खरं तर आमच्या ग्रुपमध्ये लग्न न केलेलं आम्ही दोघंच होतो, पण ह्याने गुपचूप लग्न केलं. ठीक आहे, मी तर वाचलो बाबा अजून. बरं मला सांग, तू कोकणात एकदम इकडे कसं काय आलास अचानक? अरे एका केससाठी मी खास कोकणातून इथे आलोय. म्हणजे आता आहेस ना इथे काही दिवस? चला घरी जाऊया. अरे नाही नाही नाही, मला आजच कोकणसाठी निघावं लागेल. लॅबमध्ये आलो तो सॅम्पल घ्यायला. एका विचित्र मर्डर केसमध्ये अडकलोय. खरं तर तुम्ही कोकणात यायला हवं. देवतेली गावात सुंदर गाव आहे. प्लीज या. नक्की येऊ मी. बाय बाय. वहिनी येतो. बाय Yes. बाय बाय. पाहिलं, वाऱ्यासारखा आला आणि असाच निघून गेला. पहिल्यापासून असाच आहे हा. खूप भारी आहे तुमचा मित्र. भारी आहे म्हणून तर माझा मित्र आहे. मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं आधी. निकिता ताई, निघूया का आपण? चला येतो. येते. हम्म.